तर चला मित्रांनो, आज चाललो आम्ही शेवल्यावर. जरा पाऊस पण पडलाय तर बघू एक तरी शेवला भेटतं, कारण की मामा तर जाऊन आलाय पण कारण शेवली नाही भेटली. तर आता आम्ही जाऊन बघू शेवड्यांवर ना. आता जांभळाची झाड भेटला तर जांभुले खातो, जरा मोठं मोठं मस्त एकदम टकाटक. कलर बघा किती एकदम टकाटक. वा वा वा, त्या तुम्ही पण खायला म्हणजे झाडावरून डायरेक्टच पाळत ताजं ताजं खालचं नाही. तिकडे लागले पब्लिक जांभळा पाडायला दुसरी बघा. तर चला जरा जांभळा खाऊन घेतो, मग खाऊन झाली का परत भेटू. तर आता जांभळं खाऊन झाली, आता मी लागलो रस्त्याला मस्तपैकी. इकडे करंदा अजून कच्चीच आहेत, पिकवून दुसरी उगवली पण इकडे दुसरी कच्ची आता लागायला लागल्या. टोपी का घातलंय, टकला केलाय ना म्हणून. यांना पक्षीला असतात घरट्यामध्ये, अशी बारीक खोडा असली ना त्यांना पहिले फार ना रे. हा, आज आम्ही एक दुसरा आदिवासी माणूस आणलाय आपला. तर बघा आज आम्ही शिकारीला कोण कोण चाललोय. हे चालला हावऱ्या करंदा खायला वाटलं तरी पण तोडून ना. इकडे पण फार लागेल हा बाबा बाबा, आखा कालासा करंद. जाताना पार्सल मला द्या बाबू खुडून. हा माईला इथं पण आहेत. ती मी काय सांगला, ती जाताना खुडून दे पार्सल, तर तीच खुडलीस ना. असा गुपचा होता तो. बाबू लागलाय चॅटिंग करायला कोणाशी तरी बाटला. पण शहरातली पोरं अशी असतात मित्र, पहा मोबाईल पाहिजेत त्यांना डोंगरात, पण त्याच्यामुळं गावात राहायचा. आता चड्डीत ठेवला लपून ना मोबाईल नाही ना. उन्हाचे काय झाला मोबाईलला चड्डीत फुटला तर मग कोणाची नुकसान त्याचीच ना मित्र. चल आता जाऊ. तर पहा करंदा किती मित्रा, नुसती करवंदा. हे बघा जंगलचा रानमेवा. चला बरं एक टेस्ट करून बघू. जांभळा पण खाल्ला, आता करंदा पण खाऊन बघू. एक नंबर कडक. लई गोड. नाही हो, मला वाटतं जाके करंदी खाली करूनच मानल. तर मित्रा हो, लाल पडलो फिरून फिरून, पण एक शेवला नाही भेटला. अजून वाटलं शेवलाला निघायचा टाईम आहे काय. तर मामा तर बोलला होता का शेवली नाही, पण आम्ही बोललो जाऊन बघू, कारण की एवढ्यात शेवली निघायला पाहिजे होती असं मला तरी वाटतं काय. तर बघू. अजून फिरून अर्धा तास झाला आहे, पण अजून एक पण शेवला नाही. तर एवढे डोंगरात आलो आहे, जंगल घनदाट आहे एकदम. आलो आहे, शोधायचा प्रयत्न करूच. 10-12 तरी शोधून नेऊ. बघू भेटली तर भेटली नशिबाने. तर बघा मित्र हो, यांनी शेवली शोधली फायनली. याला भेटली का तुला भेटली? तर खरा बोला, कोणाला भेटली त्याला ना. त्याला भेटली ना, तुला रे एक तरी. ते पाणीवाहक मालवाहकला नाही भेटला एक पण. तर बघा इथे शेवला छोटासा भेटला, आता तयार व्हायला लागला आहे. मोठाच आहे त्या, त्याच्यामुळे आम्ही घेतो. इकडं पण आहेत दुसरी, तिथं आहेत दुसरी. ते बघा आता निघायला लागल्यात, चालू आहे. तिथं आहेत. तर आम्ही जर आज घेतली नाही तर उद्या कोण ना कोण घेऊन जाईल काय रे. त्याच्यामुळं आम्हाला घ्यायला लागेलच. तर चला आम्ही आता शेवली जरा खणून घेतो. बघा आता मी जरा शेवला खोदायला लागलो. त्याचा आतून खोदायचा मित्र हो, म्हणजे आत पण असतो. आणि त्याचा एक बी पण निघाला आहे बघा. तर याचा शेवला आता निघेल थोडी दिवसात. हा त्याचा बी आहे, तर तो आता परत काढून ठेवायला लागला. आता मी इथे दगड असल्या कारणाने मला दगड पण काढायला लागेल. हो, तर शेवला भरपूर मोठा आहे मित्रांनो, त्याच्यामुळं आत खोदायला लागेल, आतपर्यंत जायला लागेल. भरपूर म्हणजे भरपूर मोठा आहे. असं काय नाही बघा. तर बघा किती मोठी शेवल्याची साईज भेटली आपल्याला. तर कवलाच खायचा असतो. तर चला आता दुसरी खोदून घेतो. तिकडं बाक्या खोदायला लागला आता. तर या गाडून ठेवतो मी पुरून. तर कोणतरी एक मोडला शेवला, त्या दगड होता ना, याला पकडायला ठेवल्यात का खोदता येतात काय रे. ते जरा लाजरान साजरा मुखडावाला आहे, त्याच्यामुळे काय बोलत नाही, गुंगा माणूस आहे. तिथं बाक्या खोदायला लागलाय. इथं बाबूने मोठा शेवल्यापेक्षा मोठा काठी घेतलाय.
तर चला आता शेवली खोदून घेतो आम्ही. अजून भेटली का तुम्हाला दाखवतो कुठं कुठं भेटतील ती. काय रे बरोबर ना. तर यो मध्ये मध्ये व्हिडिओ जे फिरतो याला आता काय सांगू ना काय ठेवू. तर बघा एवढी शेवली भेटल्यात. आता अजून शोधायची आहे. अजून बाबू इथं लागलाय वाकरायला उंदरासारखा. हाताखाली बघा एकदम डिझाईन सारखा वाकरतो 2 बोटा टाकून. तर तो वरती बघणार नाही. बघितला सांगला होता लगेच म्हणजे माझा चेहरा व्हायरल होऊन दे असं मला त्याचा म्हणणार आहे ना. गुंगा बोला बहुत सालो बाद. तिकडे पण शेवला एक वाकराय चालू आहे. तर चला मी पण वाकरला तर माती माती झाली हातावर. बघा तू वाकरलास का नाही एक तरी. ते एकच वाकरल जास्त वाकरणार नाही. तर त्या बघा समोरच होता पण त्याला माहीत नव्हता ते तिथं. न रे माहीत होता का नाही. नाही ही बात खोटी. तर चला हे जुनं मित्र होतं त्याची मुलं आता एकमेकांची साईड घेतील. लागली उतरायला पब्लिक. बघा कसा उतरायला डायरेक्ट डोंगराला सरळ. किती वरती आलोत. तिकडे डोंगर आहेत आता तिकडे जायला लागेल. तिकडे आता जायला लागेल. जरा काठी पण घेतल्यात शेवली खोदायला. ते डोंगराकडे जायला लागेल शेवली शोधाय. इकडनं उतरायला लागलो परत. बाबू तरवाल दाखव तुला भेटली ती. दाखव चालवून दाखव जरा चालवून दाखव. तर बघा डोंगरी जंगली तरवाल भेटली आम्हाला. अरे तर आता त्याला बोलून बोलून तेव्हा लागलाय बोलायला नाही तर गुंगासारखा फिरत होता. तर चला जाऊ. तर बघा इथं आम्हाला एक मोठा शेवला भेटलाय परत मित्रांनो. तर बाबू जरा उठत पडत चढतो त्याची मुलं. आम्हाला आता हळूहळू स्पीड जरा पकडायला लागेल. तर बघा किती मोठा शेवला भेटला. तर चला आता ते आपण खोदून घेतो. मस्तपैकी लाल लाल एकदम खतरनाक आहे. हिरवा हिरवा. अशा प्रकारे शोधतो. दाखव किती लांब. तर बघा किती लांब शेवला भेटला. तर चला अजून जातो पुढं. मग अजून थोडी पुढं भेटली का दाखवतो. जरा दम पण लय लागतो. चालायला लागतो ना जंगलात त्याची मुलं. चढ उतार दगड बिगडले आहे माती भीती. चलो आता कोणीच नाही मानायचा. तर पहा इकडं शेवली किती भेटली एक जाग्यावरच. 1 2 3 4 5 6 आणि तिथे एक मोठा आहे साईज. कोणी रे पाहिली तू. हा तू ना दुसरी तू कोणी. तर सगळे त्याला तो जरा नबले असा म्हणून त्याच्यावर सगळी ढकलतात ना रे. दादा खोदायला चालू केली. तर बाबूनी शोधली सगळी. इथं जो जरा एक्सपर्ट आहे ना आमच्यात. जो जंगली टार्झन आहे जो जंगलातलाच आहे. जो सगळा धावत फिरतो डोंगर. आम्ही जरा नबले आहेत ना त्याची मुलं. तर बघा आता खोदायला लागलं. तोपर्यंत मला जरा बसू दे. मला दम लागला. सवय नाही ना मित्रांनो आता म्हणून. तर बघा किती घाम झालाय सगळा. लई चेहरा पण लाल पडला. सगळं आपला शहरातला गेला. दाखव इकडं. तर बघा किती मोठा शेवला. वा एक नंबर. माझा अर्धी साईजचा आहे मित्रांनो. तर या तुम्ही पण शेवली खायला एकदम कडक. आज शेवल्याची भाजी खाऊ मस्त घरी गेल्यावर. भले 4-5 वाजते पण आज शेवलीच खाणार. तर चला मग आम्हाला तर नाही भेटत. हा पटकन तर डोल्यात गेला. आता इकडे 3 जण खोदायला लागले. तर चला तोपर्यंत मला जरा बसू दे 2 मिनटं. तर बाता करून करून खोदत कर. तू बारीक खान मी मोठी खान असा. तर या मित्रांनो आता जंगलातले झेपुल्यावर आपण खेळू. लई मोठा आहे. पडलो तर पडलो काय ते पहिल्यांदाच बारीक. आता यो जरा मोठा झेपोला आहे त्याची मुलं झोकं घेता नाही येणार. हा तर व्हायला लागलं झोकं. बघा या तुम्ही पण झोका खेळायला. काय रे करारतो तो मोडणार नाही ना. बघा या झोक्यावर खेळाय. जू जू झोपाला. तर असा जरा तुम्हाला पोझिशन पोजिंग दाखवतो झेपुल्यावरची. चला उतरतो. जास्त त्रास नाही ते झाडाला. काय तर काय रे बाबू. हो देव. जरा जास्त मोठा झोपला आहे त्याच्यापेक्षा. आता म्हटलं जंगलात आलो तर जरा रानमेवा घेऊ दे घरी खायला. भिवंडीला माईला वगैरे.
रसिकांनी पण मागितल्यात, बहिणीसनी, बायकोला वगैरे सगळ्यांना घेऊन जातो. तर बाकीची पब्लिक तिकडे सगळी करंदा खोडायला लागली. ती बघा तिकडं शर्ट दिसत असतील. मी इकडनं थांबलोय, मी जरा इकडनं तोडतो आता. तर चला, माझा टोपा तसा पण भरत आला आहे, त्यांचा अजून टोपा बाकी आहेत. तर टोप्याला तुमच्याकडे काय सांगतात कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही आता डोंगरातून उतरलो शेवली घेऊन. त्याच्यामुळे आता म्हटलं जाताना काय काय घेऊ दे. अजून भाज्या घेतल्यात त्या तुम्हाला दाखवू घरी काय काय घेतल्यात ते. काय काय आणलं आम्ही, मुहुटे आणले भाजीला मस्त. आता गेलो का सोनाली बनवल भाजी, सोनालीला पण आवडतात. शेवली आणली आणि रानमेवा म्हणजे करंदा आणली आपली भरपूर. दोन टोपा कोणी लपून ठेवलं कुठं तर. बाबूचा कुठे काय हां ना. दुसरी लिंबू आणली बघा, एवढा आणली. ती राहू दे तिथंच राहते, परत पडतील जमिनीवर तर शेण लाग. मग राहू दे तिथंच राहते, खाली पडली नाही पाहिजे. ती बघ पडली, ती उचलून ठेव, नाही तर मग शेण माती लागते ना, मग ती धुवायला नाही जमत ना, त्याची मुलं. दुसरा काय नाही. नाही त्याचा प्रश्न नाही, पण नंतर धुवून निघत नाही ना असा, त्याची मुलं. तर मित्रांनो, काय वाईट असा माझा काय अर्थ नाही का शेण लागल असा काय नाही, पण कसा ती कंदाला चीक असतो ना, मग निघत नाही. तर बघा एवढी काय काय भाजी आणले. तर बघू आता. तर आता बनवू थोडी शेवली, खाऊ भाजी मस्त ना, मग निघू थोड्या टायमात. बाबूला मेची उठे आता थांबतो काय तर 2-1 दिवस. यो त्याला नेता ना, यो थांबल ना. आता लावली भाजी कापायला शेवल्याची बघा, मस्त एकदम कडकशे. आणि काकड आणला. खाद्य थोडी खुजली होते ना, म्हणून काकडा टाकली का खुजली होत नाही. तर मित्रांनो, याची लोणचा पण करतात, फक्त मिठात टाकून ठेवायची, असं असतं त्या खारट. ती शेवली ज्याला भाजी जमते त्यालाच अशीच असते. तर बघा आता चला भाजी करून घेऊ दे. मग आता भाजी डायरेक्ट करली का मग तुम्हाला केली. आता मला गावाला आलो का जरा आदिवासी बोलायला लागतं, त्याची मुलं. आम्ही करली म्हणजे भाजी करली म्हणजे केली असं सांगू ना रे बाबू. यो मला भिवंडीला मित्रांनो लय बोलून दाखवतो कधी कधी, पण मग मी त्याला त्याच्या बहिणी चिवकडे कंप्लेंट करतो, माझी बायकोकडे का, मग त्याला बरोबर फोकारपट्टी करतात ते. आता बघा घरी आलो, ताई लागले दाल भरायला. आता जायचं आहे मला, उशीर पण झाला त्याच्यामुळे. बघा तिकडे शेवल्याची भाजी खाऊन आलो, आता उडदाची दाल. ते पार्सल न्यायचे आता यांना. चला भरून घेतो आणि जातो. तर व्हिडिओ आता इथंच संपवून घेत आहोत. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.